नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. उमेश हनुमंत कदम, राहणार डोंगरगाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे किती क्षेत्र आहे मक्याचं? 1.5 एकराचा प्लॉट आहे हा. 1.5 एकर. हो, अर्धा एकर वरती 1 एकर आहे. ओके. तर आता जे आपण ज्या साऱ्यात उभा राहिलो ह्या साऱ्याची थोडी कहाणी सांगा ना. या साऱ्याला आम्ही भेसळ डोस वापरला नव्हता. म्हणजे कृषी अमृत, ग्रीन गुजरात आणि SSM, हा, स्मार्ट शक्ती, मिरॅकल आणि ह्युमस गोल्ड हे आम्ही एका साऱ्याला वापरलेलं नव्हतं हे. म्हणजे आता ही जर बघितला तर परिस्थिती त्या साऱ्याची हा, हो हो हो, आणि इकडची परिस्थिती न वापरलेल्या साऱ्याची. न वापरलेल्या साऱ्याची. ओके. आणि आता आपण जिथे SCT वैदिक तंत्रज्ञान वापरलंय, हा हा हा. आता जर बघितलं बघा इथं दार आहे बरोबर, तर इकडं पण दार आहे. तर इकडं जर परिस्थिती बघितली हा, हा. तर जबरदस्त पूर्ण उगवलेला आहे आणि उंची पण चांगली आलेली आहे. हो, आता इकडं जर आपण फिरून बघितलं तर इकडची परिस्थिती कशी आहे? चांगली आहे. पानाची ग्रीनरी आहे, चांगली काळोखी आहे, पानं रुंद आहेत, हा. कणसं चांगली आलेली आहेत. हम्म. बाकी बिगर जो वापरलेला सारा आहे पूर्ण प्रकारे म्हणजे रोगाला बळी पडल्यासारखा पूर्ण झालेला आहे. बघा ह्याला पूर्ण आळीनं हो. ह्यानं त्याची वाढ हो ही पूर्ण ही रोगष्ट झालेला आहे हो जिथे SCT वैदिक दिलं नाही. हो आणि त्याच्या शेजारीच आता बघा ही आपण काही कुठून वेगळं दुसरं पान आणत नाही. हो. बघा इथं जायला तर ह्याच ही जर पान बघितलं आता ती घ्या सर पान बघा इकडं जे जे ही तुमच्या हातातलं पान आहे ती केमिकल वापरलंय किंवा SCT वैदिक वापरलेलं नाही आणि ही SCT वैदिकच आहे. हो. तर काय वाटतं जर शेतकरी जे आज कष्ट करतोय खर्च करतोय आणि त्याला अपयश येते ह्याचं कारण काय? शेतकऱ्यांनी हे SCT वैदिकचं जे तंत्रज्ञान आहे, जे कृषी अमृत, ग्रीन गुजरात, SSM, RNPH ह्या सर्व म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि आपल्या सर्व पिकांना ह्याचा भरघोस असं उत्पन्नाने लाभ घ्यावा. मला सांगा आता ह्या साऱ्या जर सगळं चारा पीक किंवा उत्पन्न पकडायचं म्हणलं जिथं तुम्ही SCT वैदिक वापरणार काय निघाल त्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये उत्पन्न सर जादा निघत नाही, ह्याच्यामध्ये वैरून सुद्धा जादा निघत नाही. म्हणजे खर्च तर निघेल का केलेला? नाही, खर्च पण नाही निघत. मग जे आजची परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांची? अडचणी म्हणजे भयंकर म्हणजे वेगळंच रूप आहे. म्हणजे जिथं केमिकल शेती आहे तिथं हीच परिस्थिती आहे. हीच परिस्थिती. म्हणजे शेतकऱ्याला शेती परवडत नाही केमिकल, नाही परवडत नाही. आणि ही जी वैदिकची आपण बघतो शेती एकदम असं वाटतं की तुम्हाला काय देऊन बोलायला लावलंय का काय असं लोक विचारतील. हा नाही, प्रत्यक्षात ऍक्च्युली अनुभव घेतलेला ना हा चमत्कारच आहे SCT वैदिकचं. नाही पण शेतकरी म्हणणार ना ही असं कुठंतरी एखादं त्यांना काहीतरी देऊन बिऊन बोलायला लावलं असेल आणि इकडं फरक. हो, म्हणणार पण हा चमत्कारच घडल्यासारखा. म्हणजे मला सांगा ही गोष्ट तुम्ही आम्हाला आल्यावर सांगितली, ह्याच्यात सांगितली होती का? नाही, कधी बोललो नाही. म्हणजे तुम्ही स्वतः आधी खरंच खात्री करून घेतली. हो. तर काय वाटतं एकंदरीत आज तुम्ही पण पहिले वापरत नव्हता? नाही, वापरत नव्हती. आता ह्या मकीपासून आम्ही सुरुवात केलेली ऍक्च्युली. ओके. पहिलं काय वाटायचं तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर? पहिले काय म्हणजे बाकी खतासारखंच वाटायचं. हा. ऍक्च्युली ज्या वेळेला इथं महाग वाटायचं, महाग पण वाटत होतं आणि एवढा रिझल्ट येईल असं वाटत नव्हतं. हा. प्रत्येक खतासारखं, प्रत्येक कंपनीसारखं, कारण आम्ही मार्केटिंग मध्ये पहिले काम केलेलं आहे. हा. पण ऍक्च्युली असं म्हणजे जवळून ज्या वेळेला पाहिलं, स्वतः वापरलं, हा. त्यावेळेला म्हणजे किती पाण्यात आपण कळलं. म्हणजे आपण वाटतं की आपण बेसळ डोस करतो पीक असे तर आपण वातावरणावर ढकलतो. हो, वातावरण बरोबर आहे. बरोबर मग मला सांगा आता ह्या मक्याला वातावरण नाही का? बरोबर. त्याला बी पाऊस आहे, त्यालाही वारा आहे, पाणी. हो. मग ह्या बी साऱ्याला काय वेगळं वातावरण आलं का? नाही नाही. मग इथं पण कंटिन्यू 8-10 दिवस पाऊस चालू होता. ही पूर्ण पाण्यामध्येच मका होती, पूर्ण पाण्यातली मका आहे. हो, ही बी पाण्यामध्ये. मला सांगा इथं उगवलंच नाही. हो, बरोबर. हिला अशी शाश्वतीच नव्हती मका. हा. 300-350 किलोचा डोस एकदाच घातला, त्याच्यावर मका सक्सेस झाली. म्हणजे जे मका येऊ शकणार नाही ती एकदम जबरदस्त आली. जबरदस्त आहे. बरोबर आहे. मग शेतकऱ्यांना काय पाहिजे? जे आपण खर्च करतोय त्याचं बेनिफिट भेटलं पाहिजे आणि ते आज आपल्याला तुमच्या ह्या माध्यमातून दिसतंय. तर ह्याची जी वैरण आहे ती पण आपल्या जनावरांसाठी एकदम हो, पोषक होणार आहे आणि जनावरांचं जे आपण म्हणतो की गोअमृत तयार होणार आहे की आता तुम्ही मिल्क चार्जर पण चारताय आणि SCT वैदिक वर चारा पण पिकवलाय आणि त्यातनं जे होणार आहे गोअमृत तयार आपलं ते अजून आपलातूनच होणार आहे. बरोबर. ओके. तर जर तुम्ही SCT वैदिक तंत्रज्ञानाकडे वळाला नसता किंवा वापरलं नसतं तर आज ह्या मकाची काय परिस्थिती असली असती? मका एवढं उत्पन्न निघालं नसतं तर आम्ही रासायनिक युरिया, DAP, 10-26-26 या खतांचा वापर केला असता. एवढं काय म्हणावं असं उत्पन्न किंवा असं म्हणजे ही परिस्थिती झाली तीच झाली असती. झाली नसती. म्हणजे आता ह्याची जी काही परिस्थिती आहे हीच झाली असती, दुसरं काय होणार आहे? हो, अशी परिस्थिती झाली असती.
ओके, धन्यवाद.